नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की लाडकी बहीण योजना काय आहे आणि त्याला दस्तावेज काय काय लागणार आहे आणि ते फॉर्म कुठं सबमिट करायचं आहे, ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे, हे सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तुम्ही पण मित्रांनो जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील. मित्रांनो, ही नवीन जी स्कीम आलेली आहे मित्रांनो, फक्त महिलांसाठी आहे, ते पण वयासाठी, वयाची अटसुद्धा आहे याच्यामध्ये मित्रांनो. तर कसे किती काय कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहे. ओके. आता मित्रांनो, याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणणार आहे. तवरचं आपण हे बाकीचे पूर्ण डिटेल्स आपण आजच्या या डीपमध्ये थोडी जाणून घेणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो थोडीशी माहिती राहिली होती, म्हणून आजचा हे डबल व्हिडिओ बनायचं फक्त एकच कारण आहे की तुमच्यापासून पूर्ण माहिती पोहोचली पाहिजे. ओके मित्रांनो, आता लाडकी बहीण योजना 2024 अजित पवार यांनी आज राज्याच्या अंतरिम अंतरसंकल्प सभागृहात मांडला. ओके. आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्प लाडकी बहीण योजना, मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारीसाठी योजनेसाठी घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मंडळात अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेत घोषणा केली. ओके. आता मित्रांनो, 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे की आपल्या सेतू सुविधामध्ये जाऊन तिथं तुम्हाला आपलं बँक पासबुक, आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट, डोमोसाईल सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काढून ठेवायचे, रेडी करून ठेवायचे. ओके. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहे. जुलै 2024 पासून अंमलबजावणी होणार आहे असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी कोण कोण राहणार आहे मित्रांनो, तर 21 ते 60 वयात गटातील असलेल्या महिलांना ही स्कीम घेता येणार आहे. ओके. अट काय मित्रांनो, ह्याला वर्षाला आवक इन्कम जी आहे मित्रांनो तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रतिमाह दिले जाण्याची शक्यता आहे. कमीत कमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. ओके. 3.50 कोटी महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार? लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला डोमोसाईल प्रमाणपत्र काढणे किंवा आदिवासी प्रमाणपत्र काढणे खूप गरजेचं आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला. किमान वयाची अट 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची अट 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत ह्या स्कीमचा लाभ घेऊ शकतात. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणं आवश्यक आहे. आणि तुमच्या मित्रांनो आधारला सुद्धा ही बँक, तुम्ही जी बँक देणार आहे ते बँकसुद्धा आधारला लिंक असणे खूप गरजेचं आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. आता कोणत्या महिला अपात्र असतील तर मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मित्रांनो जर कोणती स्कीम आली, भरपूर लोक मित्रांनो त्या स्कीमबद्दल माहिती घेत नाही आणि डायरेक्ट आपले फॉर्म भरायला सुरुवात करतात. आपले जे 100-50 रुपये जिथे वाया जातील. ह्याच्यासाठी मित्रांनो अटी व शर्ती असतात, ते सुद्धा आम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचे असते. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो अपात्र जी मुले असतात, जी महिला आहेत, ते कोणते ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 म्हणजे 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, ती महिला ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदार आहे, म्हणजे जसं की आता जी महिला त्याचं हस्बंड जर त्याचा आयकर विभाग भरत असेल, जसं की इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील, तर त्यांना ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही. ही जी मुद्दे आहे मित्रांनो 2-3 मुद्दे आहेत, ही महत्त्वाची मुद्दे आहे. ह्याला लक्ष द्या, व्हिडिओला स्किप करा, डबल ऐका, म्हणजे तुम्हाला जी मी वाचून दाखवणार आहे, जी समजून सांगणार आहे, ती तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता तिसरा मुद्दा मित्रांनो कोणता आहे? ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कटांतरित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकाराच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वतंत्र सैनिक, कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. ओके. ही जी मुद्दा आहे मित्रांनो ही खूप इम्पॉर्टंट आहे. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ह्यांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही. ओके. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहे ह्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेती जमीन आहे. ही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. अजून एकदा मी तुम्हाला सांगतो. ओके. ज्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर ही व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणी करत आहे. जसं की आता ट्रॅक्टर सोडून जर मित्रांनो कोणतं जरही वाहन तुमच्या नावावर जर असेल तो व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी आता मित्रांनो अर्ज कसा करायचा ही मुद्दा आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. लाभार्थ्याचं आधार कार्ड लागणार आहे. मित्रांनो अर्ज करण्याची 2 पद्धती आहे. ऑनलाईन पद्धत एक आहे आणि ऑफलाईन एक पद्धत आहे. ओके. आता खालची ऑफलाईन पद्धत मी तुम्हाला समजून सांगतो तोवरचं की बाकीचे ऐकून घ्या. ओके. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे. लाभार्थ्याचं आधार कार्ड लागणार आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल प्रमाणपत्र लागणार आहे. राज्यातील जन्म दाखला लागणार आहे किंवा ओके महाराष्ट्र राज्याचा जन्म दाखला जर 2 ऑप्शन आहे तुमच्यापाशी. सक्षम प्राधिकरण यांची दिलेल्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलेलं इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. उत्पन्न दाखला, बँक खाता पासबुकाचं पहिल्या पानाची झेरॉक्स. ओके. ही एक लागणार आहे मित्रांनो. पासपोर्ट आकाराचा फोटो एक लागणार आहे. रेशन कार्ड एक लागणार आहे. DRDचा रेशन कार्ड लागणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे. ज्या महिला जी ह्या योजनेचा लाभ घेणार आहे त्या महिलेचं नाव असणं खूप गरजेचं आहे. सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र एक पाहिजे मित्रांनो. ह्याच्यामध्ये जेवढे आपल्याला जे शर्ती अटी दिलेले आहेत त्याचं एक हमीपत्र असते. ते हमीपत्रावर एक जोडणे खूप गरजेचं आहे. लाभार्थीची निवड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थीचा पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू इत्यादी पैसे यांचं अप्रुव्हलचं नियंत्रण असणार आहे. सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांची करून ऑनलाईन प्रमाणपत्र प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज ही एक लागणार आहे मित्रांनो. सूक्ष्म अधिकारी यांच्याकडे सादर कराया. अधिकारी यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सादर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व समक्ष अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. ओके. आता मित्रांनो अर्ज कसा करायचा जाणून घ्या स्टेप बाय स्टेप. ओके. अर्ज करायची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरणे जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया तुम्ही फॉलो करू शकतात. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यानंतर मिळणारी रक्कम दरमहा पात्र महिलांना आधार लिंक केलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाणार आहे. इतकी जितकी मी डिटेल्स मित्रांनो तुम्हाला जी सांगितलेली ते जर समजली नसेल तर व्हिडिओला डबल प्ले करा आणि डबल पूर्ण माहिती जाणून घ्या. ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर शॉर्टमध्ये जर सांगायचं म्हणले तर मित्रांनो जी महिला 21 वर्षाच्या आणि 60 वर्षाच्या आत आहे ते महिला ह्याला अर्ज करू शकते. त्याला मित्रांनो त्याचं उत्पन्न दाखला काढावा लागेल, त्याचं डोमोसाईल दाखला काढावा लागेल, त्याचं आधार कार्ड लागणार आहे, त्याचं बँक पासबुक लागणार आहे आणि तुमचं हमीपत्र एक लागणार आहे. या शर्ती अटीचं हमीपत्र एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. ही जी डॉक्युमेंट आहे मित्रांनो तुम्हाला जवळच्या आपल्या झेरॉक्स सेंटरवर मिळून जातील किंवा आम्हाला जर काही लिंक वगैरे काही फॉर्म भेटला तर आम्ही या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये टाकणार आहे. तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. आणि ही फॉर्म जी आहे मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने. जर ऑनलाईन जर असं करायचं असेल तर तुम्ही स्वतः ऑनलाईन करू शकतात, नाहीतर मग तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करू शकतात. चला मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा. कमेंटमध्ये तुमचं मी प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.